मित्रा तो खर्रा फेक. अरे बाबू, अरे मित्रा, मला काल 9वी 10वीतले पोट्टे भेटलं. तो म्हणे चल आपण अर्धे 90 मारू. अरे मी म्हटलं येड्या, 90 मारायचं काम आपलं नाही. तो मला एक शायरी म्हणून केला. बाबू म्हणे 90 तो 90 आणि खर्रा खाई. तो म्हणे खरा म्हणे मरतो. त्याचं आयुष्य म्हणे लांबपर्यंत जगते म्हणते. तो म्हणते कधी बुडा होत नाही म्हणते. मी म्हटलं अरे याला वेळ्या मानवा, तू व्यसन नको करू. तुझ्या बापाला सांग मला अर्धा किलो काजू आणि 1 किलो बदाम आणून दे, ते खाय आणि तू दिवसभर पागुल कर. मित्रा तो खर्रा फेक. अरे बाबू, हा खर्रा 10 रुपयाला खर्रा माणसाचं आयुष्य खतम करतो. आपल्याला आयुष्य खतम करताना दिसत नाही. हा माणसाला धीरे धीरे मारतो आणि अख्खं आयुष्य संपून टाकतो. तुझे आई वडील पस्तावते. अरे मित्रा, तुझे आई वडील जेव्हा मर्दासारखे राहील तेव्हा तुझे आई वडील म्हणून गावातल्या लोकायले माय पोळग व्यसन करत नाही, बिनव्यसनी आहे आणि असंच राहील. तेव्हा तुझ्या आईचं मान आणि वडिलांची मान खाली झुकणार नाही. तेव्हा तू खरा मर्द, नाहीतर तू मर्द आहे. मित्रा लक्षात ठेव, व्यसनाला हात लावू नको. व्यसन हा माणसाचा धिंगाणा करून टाकतो. बजाव चिच्चे मानसा, आता तरी मानसात ये. मानसा आता